नमस्कार. आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मौजा मिंथूर येथे एका तरुण शेतकऱ्यावर सावकारांनी अमानवीय अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या या गरीब शेतकऱ्याला सावकारांच्या सतीच्या जाचाला कंटाळून परदेशात जाऊन स्वतःची किडनी विकावी लागली. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माननीय बच्चूभाऊ कडू आज पीडित तरुण शेतकऱ्यांच्या गावी जाऊन त्यांच्या घरी भेट दिली. त्यांनी पीडित कुटुंबियाची सर्व प्रकारे विचारपूस केली आणि त्यांना धीर दिला. बच्चू कडू यांनी मानवीय अत्याचाराचा तीव्र निषेध केला आहे. ते लवकरच आयुक्त, तहसीलदार नागभीड आणि ठाणेदार नागभीड यांच्याकडे जाऊन सावकारावर कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहे. तसेच येत्या 3 जानेवारी रोजी नागभीड येथे आक्रोश मोर्चा काढून या घटनेचा निषेध करीत न्याय मिळवून देण्यासाठी जोरदार आंदोलन छेडले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. सावकारांच्या जाचामुळे शेतकरी किती असहाय्य होत आहे हे प्रकरण पुन्हा एकदा समोर आणते आहे. पोलिसांनी या प्रकरणी काही आरोपींनी अटक केली आहे, तरी मुख्य सूत्रधार फरार आहे. पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि अशा सावकारांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी वाढत आहे. शेतकरी बांधवाच्या या वेदनेची दखल सरकारने घ्यावी असे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे. अशाच माहितीसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल. धन्यवाद.